म्याव चाव म्याव चाव म्याव चाव म्याव चाव म्याव तू पकड़ प्रवीण, तू कान पकड़ डॅडी से. चाव तू पकड़ ना डॅडी से कान. गुदगुली होते वाटतं हिला. अबे इकडनाला अबे इकडनाला हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि आज आमच्याकडे बेत आहे कोलंबीचा. काल मुंबईमध्ये खूप पाऊस पडतोय, सो काल पण खूप पाऊस होता. मी बाहेर गेलेलो तर म्हटलं विचार केला की पाऊस खूप आहे तर आजच घेऊया. मग कालच आम्ही कोलंबी आणली, साफ वगैरे केली आणि तिला मॅरिनेट करून ठेवली फ्रीजमध्ये. सो आज कोलंबी बनवणार आहोत, सुकं कोलंबी आणि भाकरीचा बेत आहे आज आमच्याकडे. तर बघा नक्की ब्लॉग. चला बेटा रम्मी, काय घालते? काय पाहिजे? काय? इथपर्यंत जर तुम्ही आमच्या ब्लॉगला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला नक्कीच आवडतील आमचे ब्लॉग बघायला. कमी झाला खूप वेळ जातो याच्यामध्ये. म्हणजे भावेशने सोलूनच आणलेली, पण तरी पण ते त्याच्यामधला धागा वगैरे काढणं, त्याच्यामध्ये टाइम गेला कालच. दाखव कोलंबी. कोळंबी बसून थोडं जरा रेडी होऊ दे, नंतर मग आपला कांदा कढीपत्ता आणि भावेशला कॅप एवढी आवडते. मग आता आहे तर घालला काय प्रॉब्लेम. मग काय घरात कोण कॅप घालतं पण. घालतात, सगळे जण घालतात. जे लोक ज्यांना कॅप आवडते ना ते लोक सगळे जण घालतात. आम्हाला नक्की सांगा कोण कोण आहे कॅप लवर. दाल झालेला आहे, आता त्यात आपण टोमॅटो टाकतोय. तर आज आमचं सुकी कोलंबी, जसं भावेशने दाखवलं की सुकी कोलंबी बनवतोय तो. आणि दुसरं काय आहे, हे आंबाडीचे सुकट. त्यासाठी मला भावेश कांदा कापून देते. आंबाडीचे सुकट आम्ही खूप दिवसांनंतर बनवतोय, कारण की ते साफ करायला कंटाळा येतो. कोलंबाची कसं पटकन घेतलं धुतली की झालं, हे साफ करायलाच टाइम जातो. आणि मग आता मी ठरवलंय जरा वेळ काढून पूर्ण डब्यामध्ये साफ करून ठेवेल, म्हणजे कधी हवी तर पटकन बनवता येते. रमी झोपून उठलीये ना बच्चा, आणि प्रमीला सगळं बघायचं असतं कोण काय बनवतंय. भावेशने सुक्या कोलंबीची आता कम्प्लिटली वाट लावून टाकली असती. तो बेसिकली आज मी पूजाच्या स्टाईल मध्ये बनतोय. पूजा कोलंबी बनवताना त्यामध्ये पाणी अजिबात टाकत म्हटलं आपलं नेहमी ग्रेव्ही झाली आहे तर थोडंसं पाणी टाकतो. भावेश चाललेला त्यामध्ये पाणी टाकायला, नशीब नाही टाकलं. त्याला हाते नाही घालायला लागेल. अरे बाबा पाणी नको 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 टाक. मग टाकू आता ही कोलंबी. हा आता कोलंबी टाक. काय तुला बघायचंय? काय बघायचंय? मला सांगते उचलून घे. खेळ तू. भांडी ते काचेचं काय आहे, पण याच्यात काल ब्रह्मीने इथे ओट्याच्या इथे ती आली आणि तिचा डब्बा होता काचेचा, तो उचलला आणि पडला. सगळीकडे काचा काचा झाल्या. मी उचलायला गेली तेवढ्यात तिने पटकन जाऊन ते घेतलं. असं झालं. ब्रह्मी खा ना तू. बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय. आता तरी कमी झालाय, सकाळी आणखीन जोरात होता पाऊस.
ओके, तर आपली कोलंबी बनत आहे. त्याला सांगितले मिक्स करण्यासाठी. बघितलं किती पाणी सुटलं त्याला. हा, माहिती आहे मला. शपथ किती खोटं बोलतो. मी काय खोटं आधी बोललो? झालेलं पाणी टाकायला आणि मी त्याला मला बोलवतं थोडस तरी टाकतो बाई पाणी. मी बोलली नको त्याला सुटेल पाणी. आता मी त्याला दाखवते बघ एवढं पाणी सुटलं तर बोलतो नाही, मी बघत होतो. तुला माहिती आहे की नाही, तुला आठवतंय की नाही? तू आता पलट तू. झणझणीत अशी कोलंबी तयार होत आहे. मी तेच विचार करते की हे जरासे ते टाकून देते. हा, मग टाक. खुशी ना. आंबोशी. पूजानी कांदा वगैरे टाकलं, सगळं रेडी केलं. तर आंबोशी टाकायचं राहिलेलं. आंबोशी म्हणजे सुकवलेले आंबा आहेत ते, माहित असेल तुम्हाला. ते कोकणी असतील त्यांना माहित असेल. हा, जे कोकणी व्ह्युअर्स आहेत त्यांना माहित असेल आंबोशी कशाला म्हणतात ते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या म्हणतात. काही जण आमचूल वगैरे पण असं म्हणतात. तुमचं रेडी झालेलं आहे, टाकू शकतो तुम्हाला. तर काल ओला मसाला आणलेला मी, ते आता ठेवतोय. असं ठेवल्यावर जरा व्यवस्थित राहतात. हो ना पूजा? आणि ते खाली टिश्यू टाकायचं आणि नंतर मिरच्यांचे वरचे देठ काढायचे आणि त्यात ठेवायचं आणि कोथिंबीर ठेवायची. सगळेजण असंच करतात. ओके. खराब नाही होत. आम्ही प्रत्येक आठवड्याचा आणतो. आठवड्याला जे पण लागेल ना ते एकदाच शनिवारी वगैरे घेऊन येतो. ब्रह्मीना जेव्हा पण घरी असते तेव्हा तिला ती बॉटल दिसली की अशी हातात आणून देते, तेल टाक असं. आणि ब्रह्मी भावेश जसं काही ड्रॉपर नाही टाकतोय असं टाकतोय. ब्रह्मी फिनिश कर ना, थोडंसं राहिलंय ना हातात, खाऊन टाक चल. सो भावेशची डिश रेडी आहे. द्या द्या द्या, थँक्यू. या या, तुम्ही पण या जेवायला. हो, मी तर बघू नकोस, हे खूप तिखट आहे, तर तू खाऊ शकत नाहीस. भाकरी दे तिला. काय करते ब्रह्मी? ब्रह्मीला ही अशी भांडी सवय लागतात खेळत बसायला. होय ब्रह्मी, मजा येते ना ब्रह्मी? ब्रह्मीला फुल ऑन मजा येते. म्हणजे आता महिन्यांनी आपण हा बेड ओपन करतोय ना. हा, बरेच महिन्यांनी. म्हणजे ब्रह्मी जेव्हा 7 महिन्याची वगैरे असेल तेव्हा केलेला है ना. स्टार्टिंगला म्हणजे 6 महिने तर आम्ही गावीच होतो आणि त्याच्यानंतर जेव्हा इकडे आलो तेव्हा स्टार्टिंगला करायचो ओपन. बेटा आहेत ना. ब्रह्मी खाली पडेल या भीतीने नंतर मग नाहीच ओपन केलं. तर आता तिला खूप मजा वाटते. अरे थांब गमी, ते बघा ते बघा. ओय ओय ओय, लागेल का पडशील ना. ब्रह्मी खाली नाही यायचा ब्रह्मी. काय चाव होतं खाली, थोडंसं चाव खाली, थोडंसं चाव खाली, हात नाही लावायचा. सो आता आम्ही जातोय रिलायन्स मध्ये सामान भरण्यासाठी. आता वाजले 4:15 पण पाऊस नाही आता, म्हणून आम्ही आता चाललोय. पॅकिंग चेंज झालं. मी शोधते पहिला मला पॅकिंग मध्ये दिसत नाही. अरे मी सो इथे आल्यावर आम्हाला समजलं की यांचं शॉप आता बंद होणार आहे. त्याच्यामुळे जे आहे तेच सामान आहे, बाकी एक्स्ट्रा असं काही भरलेलं नाहीये. पूर्ण खाली झालंय. सो आमची भाजी रेडी झालेली आहे.
जे रेडी झालेले आहेत छान असे झालेले दिसतात. तर भजी, पाऊस आणि थंड थंड असं वातावरण ही मजा वेगळीच आहे पावसामध्ये भजी खाण्याची. तर कांदा भजी खाऊन झालेली आहे आणि आता चहा. मी तर चहा घेत नाही, पण माहोल असा आहे की चहा घेण्याची इच्छा झाली. चहा, तुला पण चहा घेते. कशी वाटली भजी मी बनवलेली? तू कांदा कापून दिलेली असं बोलायचंय का तुला? छान दिसते. चांगली लागली, छान झालेली भजी. रमीचं एकच गाणं चालू असतं, मम्मा मम्मा. कशा आवाज येते तू? मम्मा काय? बोल बेटा. डॅडी पण बोलायला बघते ती, डॅडी डॅडी करत असते. डॅडी नाहीतर मग पप्पा. पप्पा एकदम क्लिअर बोलते ना मला. काय करते बेटू? काय करते? मम्मा कुठे आहे? कुठे आहे मम्मा? जोरात बोल, जोरात बोल. रमी आवाज आहे मम्माला. जोरात, अजून जोरात. रमी रमी. आणि हा कोण आहे? पप्पा. पप्पा आहे. आज तुम्ही दोघं मॅचिंग झालात. कुठे? इथे इथे जायचं? कुठे जायचं? मग तुला मारतो पण मला सांग, कोणी मारलं तुला? मम्मा ना? हो मग डॅडी मारत नाही ना? रमी कोणी मारलं? बोचावर फक्का कोणी दिला तुला? कोणी मारला मम्मू? मम्माने ना? डॅडीने मारला ना बोचावर फटका. मग तुझ्याकडे बोट करते, तिला माहितीये. याची मजा येते पण. रमी इकडे बघ. मी दमले बिचारी खेळू, झोपली आता. रमीचं सेरलॅक पावडर आम्ही बनवून देतो स्कूलमध्ये, जेणेकरून ते जस्ट एक स्नॅक्स टाइम मध्ये वगैरे खाते. म्हणजे नेहमी खात नाही, इन केस ऑफ एनी इमर्जन्सी काहीच नसेल तर. हा म्हणजे पहिले नेहमी खायची, जेव्हा हे सेरलॅक आम्ही तिला 6 महिन्यापासून देतो, म्हणजे बाहेरचं कुठलं सेरलॅक तिला देत नाही. हे मखानावाला ती म्हणजे जेव्हापासून तिने खायला सुरू केलं 6 महिन्यापासून, तेव्हापासून हे कंपल्सरी देतोच. मग आता असं आहे की घरी पण आम्ही इमर्जन्सीसाठी ठेवतो बनवून, आणि स्कूलमध्ये तर एक डबा फिक्स असतोच, मग तो संपला की आम्ही बनवतो असं. तर आता आम्ही हे केलं, किती वाजता प्रत्येक सॅटर्डेचं संडेचं आमचं कामं फिक्स असतात, म्हणजे स्केड्यूल केलेली असतात की सॅटर्डेला हे करायचं, संडेला या गोष्टी करायच्या. तर सामान आणायचं होतं, तर तुम्ही बघितलं की आम्ही सामान घेऊन आलो. आणि रम्या आता झोपली, तर आल्यावरती आम्ही कांदा भजी बनवली, चहा प्यायलो, आणि आता तिचं सेरलॅक बनवून घेते. अजून रमीचे कपडे झाले ते वाळत घालायचे, सामान आणलंय ते लावून ठेवायचे. भावेशने सकाळी हे टाकलंय, काय ते दळण टाकलंय, गव्हाचं पीठ दळायला टाकलं, ते त्याला घेऊन द्यायचंय. पुन्हा उद्या सोमवार, तर ऑफिसला जायचंय दोघांना पण, आणि मग लवकर म्हणजे घाई होते, तर सोमवारी तिची वेगळी बॅग द्यायची असते एक्स्ट्राची, कारण की
तिची बेडशीट, तिचं ब्लँकेट हे एव्हरी फ्रायडे ते लोक आम्हाला देतात वॉश करायला. त्यामुळे ती पण, आणि डायपर आठवड्याचे देतो. म्हणजे आठवड्याच्या ज्या गोष्टी द्यायच्या असतात त्या आम्हाला सर्व तिला मंडेला द्यायच्या असतात. त्याच्यामुळे ती पण तिची बॅग रेडी करून ठेवायची आहे. अजून